गुड मॉर्निंग स्टुडंट, मी स्नेहल गडा आज तुमच्या समोर 7th क्लासचा पेरिमीटर अँड एरिया हा चॅप्टर शिकवणार आहोत. हा चॅप्टर तुम्हाला 6th क्लासला पण आहे, काही लोकांना सीबीएसई एनसीईआरटी वाल्यांना, काही लोकांना 5th क्लासला सुद्धा आहे आणि वरच्या लोकांना पण आहे. ठीक आहे. सो मी चॅप्टर 7 नुसार चालणार आहोत. आज तुम्हाला कॉन्सेप्ट, बेसिक कॉन्सेप्ट क्लिअर करून देणार आहोत तुमच्या की पेरिमीटर म्हणजे काय होते आणि एरिया म्हणजे काय होते. आता खूप साऱ्या लोकांना विचारात पडलं असेल, सर पेरिमीटर म्हणजे काय होत असेल आणि एरिया म्हणजे काय होत असेल. तर एरिया म्हणजे ऑलमोस्ट सर्व लोकांना माहिती असेल की एरिया म्हणजे काय होते. जर मी आता जस्ट लाईक मी एका प्लेसवर उभा आहो, एक माझी काहीतरी रूम असेल, इथे कॅमेऱ्याच्या मागे तर तुम्हाला दिसत नाही पण हा खूप मोठा क्लासरूम आहे. सो मला माहित आहे की इथे एरिया आहे माझा एक. ठीक आहे. म्हणजे एक जागा आहे किंवा तुम्ही ज्या ठिकाणी राहत असणार, तुमचं एक घर आहे, घराच्या ठिकाणी एक जागा असणार, दॅट इज एरिया. मग पेरिमीटर म्हणजे काय होते, तर पेरिमीटर म्हणजे मी ओरली सांगू शकतो असं शॉर्ट मध्ये की पेरिमीटर म्हणजे बेटा बाउंड्री होते कुठल्या पण गोष्टीची. बाउंड्री स्क्वेअर पासून स्टार्ट करतो बेटा मी. इथे जर मी एक स्क्वेअर काढलं, ठीक आहे, इथे जर मी एक स्क्वेअर काढलं, ठीक आहे, दॅट इज स्क्वेअर बेटा. ठीक आहे. स्क्वेअर कसं ओळखणार, ऑल साइड्स आर सेम. ऑल साइड कशा असतात, म्हणजे सेम असतात, दॅट इज स्क्वेअर. म्हणजे ही साइड, ही साइड, ही साइड, म्हणजे ऑल साइड कशा आहे, सेम आहे. जस्ट लाईक जर ही 4 सेंटीमीटर असेल तर ही किती असणार बेटा, ही पण 4 सेंटीमीटर ऑब्वियसली. ठीक आहे. ही पण 4 सेंटीमीटर असणार आणि ही पण 4 सेंटीमीटर असणार, म्हणजे दॅट इज स्क्वेअर. आणि त्याचे जे अँगल आहे, ऑल अँगल किती असते बेटा, 90 डिग्री असणार. ऑल अँगल आर 90 डिग्री, दॅट इज स्क्वेअर. मग याचं पेरिमीटर म्हणजे काय होते, तर पेरिमीटर म्हणजे याच्या सर्व बाउंड्रीचं, याच्या जेवढं पण बाउंड्री आहे, जस्ट 4 सेंटीमीटर ही बाउंड्री प्लस ही बाउंड्री प्लस ही बाउंड्री प्लस ही बाउंड्री प्लस सगळ्या बाउंड्रीचं ॲडिशन म्हणजे काय होणार, पेरिमीटर होणार. ठीक आहे. तर चला मग आपण सांगतो मी तुम्हाला की पेरिमीटर ऑफ स्क्वेअरचं फॉर्म्युला काय आहे. ठीक आहे. मी ते लिहून राहिलो बेटा. पेरिमीटर ऑफ स्क्वेअर, पेरिमीटर ऑफ स्क्वेअर इक्वल्स टू 4 इंटू साइड. का बरं मी 4 लिहिलं असेल, कोणी सांगू शकतं का? कारण की बघा याला 4 साइड आहे. तर तुम्ही म्हणाल सर रेक्टँगलला पण 4 साइड असते, तर रेक्टँगलचं कसं लिहिणार, तर मी रेक्टँगलचं सांगतो बेटा की रेक्टँगलचं कसं लिहिणार. आता सध्या तर स्क्वेअर आहे, पेरिमीटर ऑफ स्क्वेअर, स्क्वेअरला 4 साइड आहे, कशा आहे, सगळ्या सारख्या आहे, म्हणून इंटू मी 4 केलं. तर 4 इंटू साइड किती लिहिली आहे, मला इथे साइड किती लिहिली आहे बेटा, 4 दिलेली आहे. चला 4 म्हणजे किती आलं आन्सर माझं, 60 सेंटीमीटर. कारण की सेंटीमीटर मध्ये आन्सर आहे त्यामुळे सेंटीमीटर लिहिलं. म्हणजे पेरिमीटर ऑफ स्क्वेअरचं फॉर्म्युला काय बेटा, पेरिमीटर ऑफ ए स्क्वेअर इक्वल्स टू 4 इंटू साइड. 4 इंटू साइड दॅट इज पेरिमीटर ऑफ स्क्वेअर. ठीक आहे. आणि चला मी एरिया पण एक्सप्लेन करतो इथेच की एरिया ऑफ स्क्वेअर म्हणजे काय. चला आता आपण चलूया समोर की स्क्वेअर, रेक्टँगल समोर चलूया आपण. रेक्टँगलची प्रॉपर्टी कोणी सांगू शकता का, मला कमेंट करून फास्ट बोला की रेक्टँगलची प्रॉपर्टीज काय काय आहे. ठीक आहे. चला समोर जाऊया. रेक्टँगल माहिती असेल की दोन साइड कशा असतात बेटा माझ्या, सेम असतात आणि दोन साइड कशा असतात, सारख्या असतात. म्हणजे डायग्राम करेक्ट नाही आली, थोडं समजून घ्या कारण की माझ्याकडे इन्स्ट्रुमेंट नाही आहे आता. ठीक आहे. सो ह्या साइड सेम असतात आणि ह्या साइड म्हणजे अपोजिट साइड. जर ही 2 सेंटीमीटर असेल तर ही किती असणार बेटा, 4 किंवा 6 जे काही असेल ते. ही किती असणार, 2 सेंटीमीटर, ही किती असणार, 4 सेंटीमीटर. म्हणजे सर्व याची ॲडिशन करणार तर मला भेटून जाणार. चला मग करूया आपण. पेरिमीटर, ठीक आहे, पेरिमीटर ऑफ रेक्टँगल इक्वल्स टू काय होणार बेटा फॉर्म्युला, मला सांगा. दोन साइड आहे, दोन वेगवेगळ्या साइड आहे, म्हणजे 2 इंटू इथे लेंथ आणि ब्रेथ. आता लेंथ कोणती आणि ब्रेथ कोणती, ऑब्विसली तुम्हाला माहिती असेल, जे सगळ्यात मोठी असते ती काय असते, लेंथ. म्हणजे ह्या डायग्राम मध्ये लेंथ कोणती आहे, 4 सेंटीमीटर असणार आणि ब्रेथ कोणती आहे, 2 सेंटीमीटर असणार. ठीक आहे. मी इथे लिहू शकतो की गिवन लेंथ, मी इथे लिहू शकतो की गिवन लेंथ इक्वल्स टू 4 सेंटीमीटर अँड ब्रेथ इक्वल्स टू 2 सेंटीमीटर. म्हणजे ऑब्वियसली मी व्हॅल्यू टाकून देतो तिथे लेंथ प्लस ब्रीथ. ठीक आहे. कॅपिटल नाही बेटा, स्मॉल लिहायचं. मग व्हॅल्यू जर पुट करणार तर मी 2 इंटू लेंथ काय माझं, चला याला मी फॉर्म्युला नोट डाऊन करून घ्या. ठीक आहे. मी व्हॅल्यू पुट करून सांगतोय तुम्हाला. 2 इंटू लेंथ किती आहे माझी, 4 सेंटीमीटर, 4 प्लस 2
दॅट इज 6 म्हणजे 2 into 6 इक्वल्स टू 12 आन्सर आला. म्हणजे याचा जर ऍडिशन केलं तर 12 येणार. 4 + 4 8, 8 + 4 12 दॅट इज 4. म्हणजे आपण पेरिमीटर ऑफ स्क्वेअर पण शिकलोय, आपण पेरिमीटर ऑफ रेक्टँगल पण शिकलोय. फॉर्म्युला नोट डाऊन करून घ्या, फास्ट फास्ट मी रब करतोय. ठीक आहे. आता घेऊया आपण एरिया ऑफ स्क्वेअर आणि एरिया ऑफ रेक्टँगल कसं काढलं जाते ते मी तुम्हाला सांगतोय, एक्सप्लेन करतोय. चला तर मग सुरू करूया. सर्वात अगोदर स्क्वेअर. ठीक आहे. सर्वात अगोदर आपण काय स्टार्ट करणार, स्क्वेअर. एरिया ऑफ ए स्क्वेअर. ठीक आहे. एरिया ऑफ ए स्क्वेअर. एरिया ऑफ ए स्क्वेअर. एरिया ऑफ ए स्क्वेअर. आता स्क्वेअर बोललेला आहे तर स्क्वेअरची प्रॉपर्टीज माहिती पाहिजे आपल्याला. स्क्वेअर कसं राहतो बेटा आपला, की त्याच्या चारही साइड कशा असणार, सेम असणार. त्याच्या 4 साइड्स कशा असणार, सेम असणार. दॅट इज स्क्वेअर. ठीक आहे. जर ही 5 सेंटीमीटर असेल तर ही किती असणार, ही पण 5 सेंटीमीटर. ही किती असणार, ही पण 5 सेंटीमीटर. आणि ही पण किती असणार, 5 सेंटीमीटर. म्हणजे ऑल साइड्स आर सेम आर कॉल्ड ॲज स्क्वेअर. म्हणजे स्क्वेअर स्क्वेअर झालं. आता एरिया काढायचं. मी पेरिमीटर तर शिकवलं होतं पण एरिया नाही सांगितलं होतं तुम्हाला. तर एरिया म्हणजे काय होणार बेटा, की जेवढं जागा ती ऑक्युपाइड करते, जेवढी जागा लागते त्याला बोलतोय आपण एरिया. दॅट इज हा काय झाला, एरिया ऑफ ए स्क्वेअर. म्हणजे पूर्ण जागा म्हणजे एरिया होणार. तर मग त्याचा फॉर्म्युला आहे आपल्याकडे एरिया ऑफ ए स्क्वेअर. मी फॉर्म्युला लिहून आलो इथे. एरिया ऑफ ए स्क्वेअर, एरिया ऑफ ए स्क्वेअर इक्वल्स टू साइड स्क्वेअर. म्हणजे कशाचा स्क्वेअर आहे ते, साइडचा स्क्वेअर आहे. ठीक आहे. साइडचा स्क्वेअर. एरिया ऑफ ए स्क्वेअर म्हणजे साइडचा स्क्वेअर. आता साइड किती दिलेली आहे इथे मला, चला मी फॉर्म्युला पहिले नोट डाऊन करून घ्या. एरिया ऑफ ए स्क्वेअरचा फॉर्म्युला आहे हा. एरिया ऑफ ए स्क्वेअरचा फॉर्म्युला आहे बेटा, नोट डाऊन करून घ्या फास्ट. चला आपण याला सॉल्व करून बघू. या फॉर्म्युल्यानुसार काढून बघू की एरिया ऑफ ए स्क्वेअर काय येतं. ठीक आहे. चला तर मग मी गिवन लिहितो. याचं गिवन ऑलवेज लिहायला लागेल. मला काय दिलेलं आहे, काय दिलेलं आहे ते तर माहिती पाहिजे. तर काय दिलेलं आहे मला इथे, साइड दिलेली आहे किंवा मी लेंथ लिहू शकतो. ठीक आहे. साइड इक्वल्स टू लेंथ बोलू शकतो मी. ठीक आहे. म्हणजे साइड आणि लेंथ सेमच होणार. ठीक आहे. तर साइड इक्वल्स टू काय दिलेली आहे मला, साइड 5 सेंटीमीटर दिलेली आहे. ठीक आहे. मे बी मीटर मध्ये पण होऊ शकते, मे बी सेंटीमीटर, मे बी कशात पण होऊ शकते. पण मला इथे कशात दिलेली आहे, सेंटीमीटर मध्ये. मग सेंटीमीटर नुसार जाणार. ठीक आहे. चला आपण सॉल्व करून मग इथे फॉर्म्युला लिहायला लागेल मला. एरिया ऑफ स्क्वेअर, एरिया ऑफ स्क्वेअर इक्वल्स टू काय बेटा फॉर्म्युला माझा, साइड स्क्वेअर. काय आहे फॉर्म्युला माझा, साइड स्क्वेअर. मग साइड किती दिलेली आहे मला, 5 चा स्क्वेअर. 5 चा स्क्वेअर म्हणजे काय होणार, 5 into 5. 5 into 5 म्हणजे किती होणार, 25 सेंटीमीटर स्क्वेअर. आता सेंटीमीटर स्क्वेअर का बरं लिहिलं मी ते सांगतोय तुम्हाला. मला सांगा इथे 5 सेंटीमीटर असणार आहे, हे 5 सेंटीमीटर असणार, हे किती असणार, हे पण 5 सेंटीमीटर. दॅट इज सेंटीमीटर इंटू सेंटीमीटर म्हणजे सेंटीमीटर स्क्वेअर. त्याच्यामुळे मी इथं सेंटीमीटर स्क्वेअर लिहिलं. हे झालं माझं एरिया ऑफ ए स्क्वेअर. याच्यानुसार आपण प्रॉब्लेम समोर सांगतोच मी तुम्हाला, पण ही कॉन्सेप्ट समजली असेल आय होप सो तुम्हाला. चला आता आपण समोर जाऊया की एरिया ऑफ ए रेक्टँगल काय होते. एरिया ऑफ ए रेक्टँगल, चला समोर जाऊया आपण. एरिया ऑफ ए स्क्वेअर झालेला आहे. आता एरिया ऑफ ए रेक्टँगल काढूया आपण. ठीक आहे. एरिया सेकंड नंबर, एरिया ऑफ ए रेक्टँगल. हेडलाईन टाकून घ्या. एरिया ऑफ ए रेक्टँगल कसं काढतो एरिया ऑफ ए रेक्टँगल. ठीक आहे. मी सांगतोय तुम्हाला. आता रेक्टँगल बोललेला आहे तर रेक्टँगलला किती साइड असतात बेटा, 4 साइड असतात. आठवलं पाहिजे मला की रेक्टँगल कसं असणार. ठीक आहे. मी 5th क्लासला शिकलेलो आहो ऑलरेडी, 7th ला शिकलो असेल, मे बी कोणी कोरोनामुळे नसेल शिकलं तरी काही प्रॉब्लेम नाही. मी शिकवतोय, चांगल्याने एक्सप्लेन करून देतो तुम्हाला. समजा की रेक्टँगल कसं असतो, स्क्वेअर कसं असतो. स्क्वेअर तर एक्सप्लेन केलेला आहे मी, माझा व्हिडिओ पण आहे, तुम्ही तो बघू शकतो. माझा एक व्हिडिओ आहे, प्रॉपर्टीज आहे तिथे. स्क्वेअरची प्रॉपर्टी आहे, रेक्टँगलची आहे, सर्कलची आहे, कसं कसं ओळखतोय, कशाला काय म्हणतोय, ते सगळे व्हिडिओ बघून घ्या तुम्ही. ठीक आहे. आता जाऊया आपण एरिया ऑफ ए रेक्टँगल. ठीक आहे. एरिया ऑफ ए रेक्टँगल शिकवतो मी तुम्हाला. ठीक आहे. आता रेक्टँगल बोललेला आहे. रेक्टँगल म्हणजे काय होतं बेटा, 2 साइड सेम असणार आणि 2 साइड कशा असणार, डिफरंट असणार. म्हणजे जर ही साइड सेम असेल तर ही जर साइड 3 सेंटीमीटर असेल तर ही साइड किती असणार, ही पण साइड 3 सेंटीमीटर असणार. ऑब्विसली त्याच्या फ्रंट वाली साइड कशी असते, सेम असते. समोरची साइड कशी असते, सारखी असते. त्याची डिफरंट साइड कशी असणार, वेगळी असणार. म्हणजे हे सारखी आहे तर ही साइड पण वेगळी असणार त्याच्यापेक्षा, म्हणजे याच्यापेक्षा वेगळी. ही किती असणार, 5 सेंटीमीटर किंवा किती पण असू शकते. मे बी मी घेतला अंदाजे 5 सेंटीमीटर. मग एरिया ऑफ रेक्टँगल, एरिया म्हणजे काय होते बेटा, पूर्ण याचा एरिया, ह्यावाला फिगरचं पूर्ण, दॅट इज एरिया.
ठीक आहे. हा एरिया काढायचा आहे मला, पूर्ण डायग्राम काढायची आहे. डायग्राम काढा तुम्ही, एक्सप्लेन करतो मी. याला एरिया बोलतो. ठीक आहे, एकदम चांगल्याने सुरळीत करून घ्या. पूर्ण बॉक्सचा मला काय करायचं आहे, एरिया काढायचा आहे, किंवा पूर्ण रेक्टँगलचा मला एरिया काढायचा आहे. ठीक आहे, मग मी फॉर्म्युला लिहिणार इथं, एरिया ऑफ ए रेक्टँगल, एरिया ऑफ ए रेक्टँगल इक्वल्स टू काय बेटा माझा फॉर्म्युला, लेंथ इनटू ब्रीथ. काय आहे, लेंथ इनटू ब्रीथ. ठीक आहे, लेंथ इनटू ब्रीथ. चला, हा माझा फॉर्म्युला आहे, नोट डाउन करून घ्या फास्ट. एरिया ऑफ ए रेक्टँगल इक्वल्स टू लेंथ इनटू ब्रीथ. ठीक आहे, चला तर मग आपण सॉल्व करून बघू या फॉर्म्युल्यानुसार. याचं एरिया काढून बघू किती आहे रेक्टँगलचं. ठीक आहे, चला मग सर्वात अगोदर मी बघणार, अरे फिगर आहे माझ्याकडे रेक्टँगल शेप मध्ये, ही फिगर आहे, ही कशी आहे, रेक्टँगल शेप मध्ये आहे. त्याला काहीतरी लेंथ असेल, काहीतरी ब्रेथ असेल. आता हे लेंथ आणि ब्रेथ काय, तर लेंथ म्हणजे जे सगळ्यात मोठी साईड आहे. काय आहे, जे सगळ्यात मोठी साईड आहे त्याला काय म्हणणार मी, त्याला बोलणार मी लेंथ. ठीक आहे, म्हणजे जर मी गिवन लिहितो म्हटलं इथं, या फिगरचं गिवन म्हणजे काय होतं बेटा, या फिगर मध्ये काय दिलेलं आहे. गिवन म्हणजे या फिगर मध्ये किंवा कुठल्या पण फिगर मध्ये, कुठल्या पण म्हटलं का इथे मी सांगणार का तिकडच्या फिगरचं नाही, मी म्हणणार की ही फिगर, ह्या फिगरचं गिवन, या फिगर मध्ये काय दिलेलं आहे. तर ह्या फिगर मध्ये लेंथ दिसून राहिली मला. काय दिसते मला, लेंथ दिसते. ठीक आहे, लेंथ किती आहे माझी बेटा, 5 सेंटीमीटर दिलेली आहे. ओके, ठीक आहे. देन मला काय दिसतंय, ब्रीथ दिसतं, लेंथ पेक्षा थोडी छोटी म्हणजे ब्रीथ आहे. ब्रीथ दिसून राहिली मला. ठीक आहे, ओके. ब्रीथ किती दिलेली आहे बेटा मला, 3 सेंटीमीटर दिलेली आहे. ठीक आहे, चला बघूया आपण 3 सेंटीमीटर. आता काढूया आपण एरिया. लेंथ इंटू ब्रेथ केलं, मला आन्सर भेटून जाणार. चला फॉर्म्युला लिहू मग, एरिया ऑफ ए रेक्टँगल, एरिया ऑफ ए रेक्टँगल इक्वल्स टू काय फॉर्म्युला बेटा माझा, लेंथ इंटू ब्रीथ. ठीक आहे, लेंथ इंटू ब्रीथ फॉर्म्युला आहे माझा. ठीक आहे, लेंथ किती दिलेली आहे मला, 5 सेंटीमीटर दिलेली आहे. ब्रीथ किती आहे माझ्याकडे, 3 आहे. जर मी एरिया काढणार आहे 5 इंटू 3 किती होतं, 5 3 जा 15 सेंटीमीटर स्क्वेअर. का बरं सेंटीमीटर स्क्वेअर दिलं, मी स्क्वेअर मध्ये पण सांगितलं होतं तुम्हाला की स्क्वेअर काय देतो इथे. ठीक आहे, कारण की बघा हे सेंटीमीटर मध्ये आहे, हा सेंटीमीटर प्लस हा सेंटीमीटर, 2 सेंटीमीटर म्हणजे डबल. सेंटीमीटर इंटू सेंटीमीटर काय होणार, सेंटीमीटर स्क्वेअर होणार. त्याच्यामुळे इथे युनिट काय आहे ना, सेंटीमीटर स्क्वेअर होणार. ठीक आहे, आय होप सो एरिया ऑफ ए रेक्टँगल तुम्हाला समजलं असेल, एरिया ऑफ ए स्क्वेअर तुम्हाला समजलं असेल, पेरिमीटर ऑफ ए रेक्टँगल समजलं असेल, पेरिमीटर ऑफ ए स्क्वेअर समजलं असेल तुम्हाला. आपण याचे समोर प्रॉब्लेम, पेरिमीटर म्हणजे काय काढायचं, मला लेंथ काढायची. कशाची, साइडची. म्हणजे स्क्वेअरला किती 4 साइड असते, 4 इंटू साइड मला फॉर्म्युला होणार. सेकंड पेरिमीटरचं सांगतो, पेरिमीटर ऑफ ए रेक्टँगल इक्वल्स टू काय होणार बेटा, पेरिमीटर ऑफ रेक्टँगल माझं, पेरिमीटर ऑफ रेक्टँगल होणार बेटा माझं काय होणार, पेरिमीटर ऑफ रेक्टँगल 2 इंटू लेंथ प्लस ब्रेथ. ठीक आहे, 2 इंटू लेंथ प्लस ब्रेथ. थर्ड परत शिकवलं तुम्ही, एरिया ऑफ ए स्क्वेअर, काय होणार बेटा माझं, एरिया काढायचं म्हणजे साइड स्क्वेअर, साइडचं स्क्वेअर, पेरिमीटर सॉरी एरिया ऑफ ए, फोर्थ नंबर एरिया ऑफ ए रेक्टँगल, एरिया ऑफ ए रेक्टँगल काय होणार बेटा माझं, लेंथ इंटू ब्रेथ. काय होणार, लेंथ इंटू ब्रेथ. ठीक आहे, एरिया ऑफ ए रेक्टँगल काय होणार माझं, लेंथ इंटू ब्रेथ. हे 4 फॉर्म्युले आहे आपले बेटा या चॅप्टर मध्ये 7 क्लासचं. पेरिमीटर आणि एरिया मध्ये हे 4 फॉर्म्युले, आपल्याला हे 4 फॉर्म्युले आले पाहिजे. पेरिमीटर ऑफ ए स्क्वेअर म्हणजे काय होणार, 4 साइड. पेरिमीटर ऑफ ए रेक्टँगल काय होणार, ट्वाइस लेंथ प्लस ब्रेथ. एरिया ऑफ ए स्क्वेअर काय होणार, साइड स्क्वेअर. एरिया ऑफ रेक्टँगल काय होणार, लेंथ इंटू ब्रेथ. ठीक आहे, हे फॉर्म्युला आहे, हे एकदम नोट डाऊन करून घ्या आणि लर्न करून घ्या. ठीक आहे, आता आपण जाऊया समोरचे प्रॉब्लेम सांगतोय मी, प्रॉब्लेम एक एक्सप्लेन करूया आपण. चला तर मित्रांनो, मी तुम्हाला सांगितलं आहे पेरिमीटर आणि एरिया एक्सप्लेन केलेला आहे. पेरिमीटर ऑफ रेक्टँगल, पेरिमीटर ऑफ स्क्वेअर, एरिया ऑफ स्क्वेअर, एरिया ऑफ रेक्टँगल पूर्णपणे एक्सप्लेन केलेलं आहे. ठीक आहे, त्याचे फॉर्म्युलेज मी तुम्हाला लिहून दिलेले आहे, फॉर्म्युलेज तुम्हाला सांगितलेलं आहे, कसं लर्न करायचं ते सुद्धा सांगितलेलं आहे. ठीक आहे, तर मग आपण चालू करूया आता प्रॉब्लेम्स. ठीक आहे, मी एरिया पासून स्टार्ट करतो, नंतर पेरिमीटर मध्ये सुद्धा येऊया आपण. ठीक आहे, तर फर्स्ट प्रॉब्लेम मी लिहिलं एरिया ऑफ ए स्क्वेअरचा प्रॉब्लेम आहे बेटा. द साइड इज 7 सेंटीमीटर. मला काय दिलेलं बेटा, साइड दिलेली आहे. देन
फाइंड द एरिया ऑफ ए स्क्वेअर. एकदम सिंपल क्वेश्चन आहे, मी एकदम सिंपल वेनी एकदम इझी पद्धतीने सांगतोय की याचे एरिया कसं काढणार मी. ठीक आहे, तर मला सर्वात पहिले तर इथं काय दिलेलं आहे ते लिहून घ्यायला लागेल. सर्वात पहिले डायग्राम बनवून टाकू आपण एक छोटीशी. ठीक आहे, दॅट इज 7 सेंटीमीटर. ही डायग्राम मोजून काढणार का बेटा मी? नाही, रफली हँड मध्ये काढणार मी की किती दिलेली आहे. म्हणजे साइड दिलेली आहे मला 4 साइड्स, ऑल साइड्स आर सेम, 4 साइड्स आर सेम, दॅट इज स्क्वेअर. म्हणजे ही 7 सेंटीमीटर असणार, तर ही किती असणार? ही पण 7 सेंटीमीटर, ही पण 7 सेंटीमीटर आणि ही पण 7 सेंटीमीटर असणार. म्हणजे सगळ्या ह्याचे 7 सेंटीमीटर. मला काय काढायचं इथं बेटा? एरिया काढायचं, म्हणजे पूर्ण काढायचं आहे. बॉक्सचं मला काय काढायचं आहे? एरिया काढायचं आहे. ठीक आहे, चला मी एरिया काढून दाखवते. मग कसं काढणार? तर मला गिवन काय दिलेलं आहे बेटा ते लिहून घेणार मी सर्वात अगोदर. मला दिलेलं काय आहे क्वेश्चन मध्ये? मला दिलेलं आहे द साइड इज ए 7 सेंटीमीटर. मला काय दिलेलं बेटा? साइड दिलेली आहे, ते पण किती दिलेली आहे? मग लिहिणार मी साइड ऑफ ए स्क्वेअर. साइड ऑफ ए स्क्वेअर किती दिलेली आहे बेटा? मला 7 सेंटीमीटर. ठीक आहे, मग फॉर्म्युला लावणार मी. ठीक आहे, फॉर्म्युला काय माझा? एरिया ऑफ ए स्क्वेअर. मी ते लिहितोय एरिया ऑफ ए स्क्वेअर इक्वल्स टू एरिया ऑफ ए स्क्वेअरचा फॉर्म्युला काय? आठवा काय आहे एरिया ऑफ ए स्क्वेअरचा? अरे एरिया ऑफ ए स्क्वेअर तर काय आहे बेटा? आपलं साइड स्क्वेअर. काय आहे? साइडचा स्क्वेअर. मग साइड किती दिलेली आहे मला? गिवन मध्ये बघा साइड किती आहे? 7 सेंटीमीटर. फिगर मध्ये बघा 7 सेंटीमीटर. मग लिहिणार आहे ते 7 चा स्क्वेअर. अरे 7 चा स्क्वेअर 7 into 7 7 into 7 7 7 49. आन्सर काय आला माझा? 49 सेंटीमीटर स्क्वेअर. ठीक आहे, म्हणजे एरिया जर काढा म्हटलेला आहे आणि स्क्वेअरचा, तर कसं काढणार मी? साइडचा स्क्वेअर. 7 7 49 सगळ्याला येते आपल्याला. ठीक आहे, एकदम इझी आहे. लवकर लिहून घ्या फास्ट. आपण सेकंड क्वेश्चन लिहितोय मी तुम्हाला. एक्झाम्पल नंबर 2 घेऊया आपण. एक्झाम्पल नंबर 2 घेऊया बेटा आपण. तर दिलेलं आहे ते द साइड इज 12.3 सेंटीमीटर. 12.3 सेंटीमीटर. Then find the area of a square. काय म्हटलेलं आहे इथे? काय दिलेलं आहे बेटा? सोल्युशन. स्टार्ट करूया सर्वात अगोदर तर फिगर बनवून घेऊया. काय बनवूया सर्वात अगोदर? फिगर. कशी बनवणार फिगर? काय दिलेलं आहे मला? साइड दिलेली आहे, गिवन पण लिहू शकता. चला फिगर बनवून घेऊया पहिले. फिगर कशी असणार? स्क्वेअर आहे तर ऑल साइड्स कशा असणार? सारख्या असणार. चला सारख्या काढल्या मी ऑल साइड्स. थोडी फिगर माझी इकडे तिकडे झालेली आहे, तुम्ही बरोबर समजून घ्या. ठीक आहे, दॅट इज स्क्वेअर. चलो मैं बनाता फिर से. दॅट इज स्क्वेअर. हा माझा काय झाला बेटा? स्क्वेअर झाला. ही साइड चारही साइड्स कशा असणार? सेम असणार. 12.3 सेंटीमीटर. ही किती असणार? 12.3 सेंटीमीटर. ही किती असणार? 12.3 सेंटीमीटर आणि ही किती असणार? 12.3 सेंटीमीटर. ठीक आहे, सगळ्या मी डायग्राम मध्ये दाखवून दिलं. मला काय काढायचं? एरिया काढायचं आहे मला. एरिया काढायचं आहे, दॅट इज एरिया. हे काढायचं बेटा मला, एरिया काढायचं आहे. ठीक आहे, एरिया काढायचं आहे. कसं काढणार मग? गिवन लिहिणार मी सर्वात अगोदर. अरे गिवन काय दिलेलं आहे मला? बघूया गिवन काय दिलेलं आहे? द साइड इज 12.3 सेंटीमीटर. मला साइड दिलेली आहे. म्हणजे साइड म्हणजे काय होतं बेटा? लेंथ. ठीक आहे, काय दिलेलं आहे मला? साइड दिलेली आहे. मग लिहू शकतो द, किंवा असं लिहू शकतो साइड इज 12.3 सेंटीमीटर. साइड किती दिलेली आहे बेटा मला? 12.3 सेंटीमीटर दिलेलं आहे. मला मग फॉर्म्युला लावावा लागेल एरिया ऑफ ए स्क्वेअर. एरिया ऑफ ए स्क्वेअर इक्वल्स टू एरिया ऑफ ए स्क्वेअरचा फॉर्म्युला काय? आताच केलं होतं. एरिया ऑफ ए स्क्वेअर साइड स्क्वेअर. साइडचा स्क्वेअर. मग साइड किती दिलेली आहे? फास्ट आला पाहिजे, लक्षात आलं पाहिजे. साइड किती दिलेली आहे? गिवन मध्ये डायग्राम मध्ये बघा 12.3 चा स्क्वेअर. 12.3 into 12.3 काय होणार? आता बघावं लागेल आपल्याला. म्हणजे 149.29 सेंटीमीटर स्क्वेअर माझा आन्सर आला बेटा. फायनल आन्सर आला. म्हणजे याचा मग इथे लिहायला लागेल. देअरफॉर इथे मी मिसिंग केली होती लाईन. लिहिली होती का बेटा? लाईन नव्हती लिहिली. एक लाईन ऍड करून घ्या. द एरिया ऑफ ए स्क्वेअर, therefore the area of a square is 49 सेंटीमीटर स्क्वेअर. इथे पण लिहूया. therefore the area of a square is किती लिहिलं बेटा? 149.29 सेंटीमीटर स्क्वेअर. ही लाईन लिहिणं खूप अनिवार्य आहे. ठीक आहे, दोन प्रॉब्लेम झालेले आहेत. आपण बघूया आता एरिया ऑफ ए रेक्टँगल कसं काढतात.